डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। विमान वापरासाठी मंत्र्यांना आता परवानगी बंधनकारक। मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीनंतरच मंत्र्यांना विमान उपलब्ध होणार। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचे निर्देश। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि पुण्यामध्ये वसंत मोरेंचं घोड्यावर बसून आंदोलन। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर घोड्यावर बसून निदर्शनं। फडणवीसांनी देखील बैलगाडीनं प्रवास करावा, आव्हाडांचा टोला। चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल। संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन उत्तर देण्याची मागणी। मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचं पण ऐका, राज ठाकरे यांचा खोचक सल्ला। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंच्या पोटात दुखतंय। मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राजकीय कलगीतुरा। मोदींचे नियम त्यांचे मंत्री पाळणार का? उधळपट्टीनंतर काटकसर करायला सांगतायत विरोधकांची टीका। तर बचत करायला सांगितल्यास चूक काय? मोदींनी महात्मा गांधीजींप्रमाणे स्वदेशीचा नारा दिलाय, सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण। पंतप्रधान मोदींच्या आव्हानाचा मध्य प्रदेशातील भाजप नेत्याला मात्र विसर। सौभाग्यसिंग ठाकूरांच्या रॅलीत रस्त्यावर वाहनांचा प्रचंड ताफा। काँग्रेसकडून व्हिडिओ ट्विट करत टीका। पंतप्रधान मोदी अपयशी, सत्तेपासून दूर व्हावं। भाजप सत्ता चालवण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत, नाना पटोले आक्रमक। तर पटोलेंचा जीव केवढा, ते बोलतात किती, प्रवीण दरेकरांची टीका। पंतप्रधान मोदींच्या सूचनांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण। पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्यावी, परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा, शरद पवार यांची पोस्ट। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल तटकरेंचं नाव वगळलं। सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र, तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये चूक, लवकरच दुरुस्त करणार, सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण। विकास लवांडेंवर डांबर टाकायला हवा होता असं लोक म्हणतायत। संग्राम भंडारेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया। दरम्यान फरार संग्राम भंडारे माध्यमांसाठी रिचेबल, मात्र पोलिसांना का सापडेना असा सवाल उपस्थित। पेपरफुटीनंतर नीट 2026 ची परीक्षा रद्द, NTA चा मोठा निर्णय। पेपरफुटी प्रकरणी CBI चौकशीचे आदेश। परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीमध्ये संतप्त विद्यार्थ्यांचं आंदोलन। नीटचा पेपर नाशिकमधून इंस्टाग्रामवर लीक, आरोपी शुभम खैरनार याला अटक। आरोपीने 15 लाखांना प्रश्नपत्रिका विकल्याचा संशय, तर आमच्या मुलाचा प्रकरणाशी संबंध नाही, शुभमच्या वडिलांची प्रतिक्रिया। नीट पेपरफुटी प्रकरणाची पाळंमुळं पुण्यापर्यंत। पुण्यामधून एक जण ताब्यात, सूत्रांची माहिती। चौकशी दरम्यान आरोपी शुभम खैरनार याच्याकडून पुण्याचा उल्लेख। भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया, हे अपयश नसून तरुणाईच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा। नीट पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवर निशाणा। बंगालमध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांनी आसामच्या मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती। तामिळनाडूमधील 717 मद्यविक्री केंद्र 2 आठवड्यामध्ये हटवा। मुख्यमंत्री विजय यांचा धडाकेबाज निर्णय। शाळा, प्रार्थना स्थळांच्या 500 मीटर परिसरातील मद्य दुकानांना टाळं लागणार। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।